मधील पहिली फ्री एंट्री टुर्नामेंट डॉक्टर संजयजी पाटील साहेब यांना विनंती करेन आजच्या या कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मध्ये आपलं मनोगत आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत। तर सन्माननीय डॉक्टर संजयजी पाटील साहेब। कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 सापे गावातर्फे एक उत्कृष्ट असं क्रिकेटचं आयोजन केलं आहे। मला वाटतं या परिसरातील एक अतिशय योग्य असं एक आयोजन, कारण आपण बघितलं तर शहरात असं आयोजन केलं जातं परंतु खेड्यागावात अशी जी क्रीडांगणं आहेत ती खूपच कमी राहिलेली आहेत, कारण सर्वकडे जागा शिल्लक नाहीत। आणि या जागा संदर्भात आपण विचार केला तर मी आता जस्ट सरपंच साहेबांशी बोललो की हा एक क्रीडांगण आपण एक ग्रामपंचायतमध्ये ग्राम सभा घेऊन हा एक आरक्षित क्रीडांगण आपण हे करावं, आरक्षण करावं, जेणेकरून भविष्यात तुम्हाला याची तडजोड करावी लागणार नाही। कारण जर आपण विचार केला तर शासन केव्हाही या अशा जमिनी आरक्षित करू शकतात आणि या जागा जर आपल्या हातून गेलं तर या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पुन्हा बघणं मुश्किल आहेत। म्हणून आपल्याला एक विनंती करतो की याचं जास्तीत जास्त लवकर आपण ग्रामसभा घेऊन एक ठराव पास करून घ्यावा, जेणेकरून हे सापेगावला एक छान राहील। आणि खरं बोललं तर एक हा क्रीडांगण म्हणजे सापेगावाची एक आपल्या एखाद्या स्त्री सौंदर्यात जसं हार आपण गळ्यात हार घालतो तसाच एक प्रकारचं एक क्रीडांगण आहे, जेणेकरून तुम्ही या सर्व येथील परिसराला एक क्रिकेट म्हणजे जे क्रिकेटर असतात त्यांचे आपल्याला एक क्रिकेट कौशल्य म्हणजे बघायला मिळतं आहे। मी आपल्याला ह्या दोन शुभेच्छा देऊन मी माझं 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद डॉक्टर साहेब। निश्चितच एखाद्या स्त्रीचं सौंदर्य कुंकू जसं वाढवत असतं त्या पद्धतीनं सापेगावचं सौंदर्य हे मैदान वाढवतं, ही भावना या ठिकाणी आपण व्यक्त केलेली आहे। अतिशय सुरेख सुंदर रीतीने आपण शुभेच्छा दिलेल्या आहात, मनपूर्वक धन्यवाद। सन्माननीय गणेश पाटील साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत, तर धन्यवाद। या ठिकाणी आई एकविरा भादाणे यांच्या वतीनं स्पर्धेच्या आयोजनासाठी अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आज बबलू पाटील वंडर बॉय पीटीसीचा त्याचा वाढदिवस आहे। आई एकविरा भादाणे त्याचप्रमाणे भालचंद्र जाधव यांच्याकडनं बबलू पाटील आणि या स्पर्धेच्या आयोजकांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आई एकविरा भादाणेच्या तमाम सर्व खेळाडूंचं त्याचप्रमाणे भालचंद्र जाधव साहेब यांनाही मनपूर्वक धन्यवाद। पीटीसीचा मानबिंदू, पीटीसीचा कोहिनूर हिरा म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय ते बबलू पाटील यांचा आज वाढदिवस। समालोचन कक्षाच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं बबलू पाटील यांना वाढदिवसाच्या पुनश्च मनपूर्वक शुभेच्छा। सो ग्रेट स्पीच फ्रॉम संजयजी पाटील। आपल्यावर रजा घेत असताना सोबतीला किंग मेकर आमचे विश्वास सेठ पाटील, माजी सरपंच वाशेरे, जे अगदी मोठे सेवामूर्ती आहेत, ज्यांचा मोठा कीर्तिमान आहे आणि सेवेसाठी नेहमी त्यांचे हात पुढेच असतात असे आमचे विश्वास सेठ पाटील आणि वंडर बॉय बबलू पाटीलला टाळ्यांचा गजर करा प्रेक्षक। दिव्या शुभेच्छांचा इथे मोठा फुलोरा वर्षाव, अनेकांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत वंडर बॉय बबलू पाटीलसाठी। तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000, यू मे हैव वंडरफुल लाइफ अहेड मिस्टर बबलू पाटील। 77 ज्याने मला सिरीज पटकावले आणि स्पेशली शुभेच्छा आम्ही देतोय बबलू पाटीलला। नंदकिशोर बजागे साहेबांकडून शुभेच्छा आलेल्या जे आता कल्याणच्या दिशेने आहेत, कदाचित बबलूसाठी स्पेशल गिफ्ट आणायला गेलेले आहेत। बबलूचे परममित्र नंदकिशोर बजागे, बाहुबली ऑफ SK स्पोर्ट्स सापे, आणि आमच्या सापेच्या वतीने सुद्धा शुभेच्छा पूर्णपणे बबलू पाटीलला। निश्चितच या ठिकाणी दुर्गा बीटच्या माध्यमातून ज्यांनी अनेक दर्शक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं आहे ते आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मी सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांच्या सन्मानासाठी आम्ही आतुर आहोत। मी मोहन साळवी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दुर्गा बीटचे प्रोप्रायटर विजय पाटील साहेब यांना आपण सन्मानित करायचंय। सन्मान होत आहे ज्यांनी दर्शक प्रेक्षकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलेला आहे। दुर्गा बीटचे प्रोप्रायटर विजय
पाटील यांचा सन्मान. या गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटर मोहन साळवी यांच्या शुभहस्ते प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सर्वांच्या आत या ठिकाणी लागणार आहेत. डॅशिंग पर्सनॅलिटी दत्ता सुतार स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय मेघराजजी शास्त्री, या स्पर्धेचे आणखी एक करते धरते संतोष सुतार, गणेश पाटील, सन्माननीय संतोष पाटील, या सगळ्यांचे हात लागता आहेत. विजय पाटील यांच्या सन्मानाकडे आपण पाहतोय. प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ, त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि मायेची शाल आणि अतिशय मौलिक योगदान आपण पाहतोय. ग्रेट ग्रेट. गणेश गायकवाड सर असले म्हणजे अँकरिंगचा प्रश्नच नाही. काय जबरदस्त त्यांचं संचालन असतं. धावसंख्या मैदानामध्ये अगदी 24 वरती. जसा वाऱ्याचा वेग इथे वाढलाय, धाव्यांचा वेग वाढवला. तो पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, पण तो त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मयूर पाटील जी क्षमता त्याच्यामध्ये आहे, यॉर्कर मास्टर मिस्टर मयूर पाटील, अनेक सिटी क्रिकेटमध्ये जो मोठमोठ्या खेळाडूंना गारद करतो. आपण स्क्रीनवरती पाहू शकता विजयजी पाटील, सोबतीला आमचे प्रणेते स्पर्धेचे मेघनाथजी शास्त्री तसेच मोहनजी साळवी, हे सर्व आमचे मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित. दिनेश तरणे यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. दिनेश तरणे, एक अभिमान वाटतो कारवे सर मला सांगायला की आजपासून जवळजवळ 12 ते 15 वर्षापूर्वीच मी बबलू पाटील यांचा उल्लेख वंडर बॉय ऑफ पेटीसी असा केला होता आणि तो सार्थ असा हा उल्लेख ठरला. दरम्यान एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच बॅटची कडा घेत चेंडू डीप थर्ड मॅनच्या क्षेत्राकडे गेला. एकेरी धाव मिळते. दुसरं षटक आहे आणि धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत 25. तर प्रेक्षक इथं टाळ्यांचा गजर असू द्या आमच्या विजयदादा पाटीलसाठी. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा असणार आहे. अगदी बीट्स उद्या असणार आहे पूर्णपणे आणि उद्याचे आपले ठोके वाजतील. उद्या त्यांचं बीटिंग आपण ऐकूया. बीट मास्टर मिस्टर विजय पाटील यांचा उद्याच्या दिवसामध्ये अगदी जल्लोष ऑर्केस्ट्रा असणार आहे लाईव्ह या मैदानामध्ये. वेल वेल ग्रेट. या ठिकाणी पाहतोय आपण आमचे विजय पाटील. जबरदस्त. लेट आले पण ते ग्रेट आले. आजच्या दिवसामध्ये दुपारी आले पण ते ग्रेट आले. त्यांचा या ठिकाणी बहुमान सन्मान झाला. मैदानामध्ये अगदी मोठा गडी बाद होतोय. समीर नावाचा बॅट्समन बाद. निश्चितच 26 धावा धावफलकावरती पहिला झटका फटका बसतोय. मात्र या स्पर्धेमध्ये जो फलंदाज मैदान गाजवणार आहे, जो गोलंदाज मैदान गाजवणार आहे, त्यांच्यासाठी सरवली गावच्या विद्यमान सरपंचांकडनं कूलरची भेट आहे. सन्माननीय उत्तमजी चौधरी क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि त्यांच्या सौजन्यानं बॅट्समॅन बेस्ट बॉलरसाठी कूलर. हबप गुरुनाथजी गोरले साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024. सन्माननीय निवृत्ती गोरले साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. नक्कीच. भोकरीचे आमचे सन्माननीय हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज गोरले यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. अगदी संत महात्मे आपल्यामध्ये तिथे अवतरत असताना या क्रीडा नगरीला कोण भेट देणार नाही हा प्रश्न आहे. सर्व क्षेत्रातील माणसं इथे येतील. अशी माणसं जोडल्यात मेघराज शास्त्री साहेबांनी की त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाहीये. जितक्या धावा होतील त्यापेक्षा जास्त मान्यवर येतील. या ठिकाणी धावा वाढवण्याचा प्रयत्न लॉफ केला तर चेंडूला हाफ वॉली घेऊन अगदी अवे फ्रॉम द बॉडी फटका मारचा प्रयत्न जयेशकडून झाला. धावसंख्या इथे वेगाने फुलत असताना 27 वर. एक गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. आज पीटीसीचा वंडर बॉय मी तर म्हणेन निश्चितच भेवंडीचा हा सुपुत्र गोल्ड मॅन म्हणून सुद्धा आपण पाहू शकतो, कारण धावांचा ओघ त्याचा कधी आटला नाही. अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत 77 मॅन ऑफ द सिरीजचा दावा ज्याने आपला बळकट केला. 77 मॅन ऑफ द सिरीज वरती आपलं नाव कोरलेलं आहे. 100 सिरीज मी तर म्हणेन जितक्या सिरीज तू प्राप्त करणार आहेस तेवढं उदंड आयुष्य तुला लाभू देत. याच वाढदिवसाच्या बबलू पाटील उर्फ कल्पेश पाटील यांच्यासाठी मनपूर्वक समालोचन कक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 मार्च नक्कीच ही तारीख आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा लक्षात ठेवतील की त्यांचा सर्वांचा गळ्यातला ताईत आहे. या पुण्यामध्ये पीटीसी परिसर असो, कल्याण परिसर असो, मुरबाड परिसर असो, बबलू पाटील गेला की प्रेक्षक सुद्धा तिथे वेगाने अगदी आवेगाने येत असतात आणि त्यांना अभिमान असतो की वंडरफुल बॅटिंगमध्ये माहीर असलेला 77 सिरीज पटकावणारा बबलू पाटीलला आपल्याला पाहायचं आहे. जसं सर तुम्ही आम्ही सकाळी उल्लेख केलेला की जेव्हा सचिन तेंडुलकर साहेब बाद व्हायचे तेव्हा अर्ध स्टेडियम खाली व्हायचं, तसाच प्रकारे की जेव्हा बबलू पाटील बाद होतो ना तेव्हा अर्ध मैदान खाली होत असतं आणि अर्धे प्रेक्षक आपल्या घरच्या स्क्रीन बंद करतात. हे प्रेम आहे बबलू पाटीलवरचं या क्रिकेट चाहत्यांचं आणि ते करून दाखवलंय. घरामध्ये जागा कमी पडते म्हणून बबलू पाटील दुसरा बंगला मारण्याचा निर्णय घेतलेला आहे की सिरीज ठेवायच्या कुठे इतक्या. अनेक सायकली, अनेक बाईक्स, अनेक कूलर्स ज्याच्या घरामध्ये अगदी
सुशोभित झालेले आहेत बबलू पाटील. आज आपण त्यांना पाहतोय. त्याच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा जरी आल्या तरी सुद्धा बबलू पाटील क्षमता ठेवतो की तो पुढच्या इनिंगमध्ये एका षटकामध्ये 42 धावा मारू शकतो. ही क्षमता आहे बबलू पाटीलची. निश्चितच. आणि अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आकाश जोशी यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 चेंडूला त्याने हाताळलेला आहे आणि एकही धाव दिलेली नाहीये. धाव बलकावरती 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक उलट दिशेने येत होता, झेल धरतीला दान झाला. या चेंडूवरती केवळ धाव मिळते 1. धनेश चषकाचा चॅम्पियन सुद्धा विकी स्पोर्ट कुकसे ठरला होता आणि तोच संघ इथे या ठिकाणी निर्वी 11 514 नावाने खेळतोय संतोष सुतार यांच्या नावाने आणि रँकिंग करतोय पूर्णपणे 1 नंबर होती. आता ह्या हंगामध्ये विकी स्पोर्ट्स कुकसे संघ, कुकशे संघ, धनेश कुकसे असे 2 मोठे संघ, त्यातील हा विकी स्पोर्ट कुकसे संघ आपण पाहतोय. क्लीन बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, दांडी गोल. बॅट्समन सलमान 22 धावा करून बाद झालाय. बॅक टू द पॅव्हलियन. दाखले देतो असे कानमते देत असतो दुसऱ्या बॉलरला की ते पलटवार करतात. ही क्षमता आहे विकी स्पोर्ट कुकशेची, या कुकशे संघाची, ज्यामध्ये मयूर पाटील आहे, आकाश जोशी आहे, करण पाटील आहेत, असे दिग्गज क्रिकेटर कुकशेने जन्माला घातले. नक्कीच मोठा मानाचा तुरा आहे बबलू पाटील नावाचा आपल्या परिसरामध्ये. जसं नुकतंच संजय पाटील साहेबांनी उल्लेख केला की हे मैदान मानाचा तुरा आहे सापे गावांसाठी आणि तो नक्कीच सांभाळला पाहिजे. सुवर्ण मैदान असं इथे ख्याती इथे प्राप्त झाले मैदानाला. दरम्यान आकाचा पुढचा चेंडू, एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू लॉंगॉन क्षेत्रात अडवला जाईल. 1 धाव, 29 धावा. धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पीटीसी मधील क्रमांक 1च्या रँकिंग वरती निश्चितपणे आपण पाहिलं तर बबलू पाटील यांचा संघ आहे. मात्र एक लक्षात घ्या की दुसरा संघ त्यांना फाईट देतोय तो आहे जय गणेश वाफळे बी. मात्र ही फ्री एंट्री टुर्नामेंट आहे, उशिरा त्यांनी इकडे कॉलिंग केलं त्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. स्वाभाविकपणे जय गणेश वाफळे बी या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. दरम्यान चेंडू हवेत गेला होता, झेल घेण्याचा प्रयत्न होता, बबलू पाटील कॉलिंग करत होते, मात्र झेल धरतीला दान झाला आणि 1 धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाते. 30 धावा धाव फलकावरती. जय गणेश वाफळे ब संघाला जर आपण पाहिलं असतं तर निश्चित एक चांगली बाब ठरली असती. मात्र दुर्दैव आहे की त्यांची कॉलिंग उशिरा झाली. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलकावरती. याच मैदानावरती गोरसई ब आणि जय गणेश वाफळे बी म्हणजे दोन्ही बी टीम एकमेकांच्या समोर होते. भावेश पवार हा तगडा संघ होता आणि स्वाभाविकपणे आपचं वाटत होतं की पूर्णपणे हा सामना हा गोरसई बी संघ सहज जिंकेल. मात्र जय गणेश वाफाळेनं नाईटच्या टुर्नामेंटमध्ये आपला दावा, आपला शेड्यू ठोकला होता आणि या ठिकाणी जय गणेश वाफाळे बी संघानं विजय संपादन केला होता. असा एक मातब्बर संघ काही कारणास्तव, टेक्निकल कारणास्तव या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला नाही. अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र जर हा संघ सहभागी झाला असता तर कडवी लढत आपल्याला पाहायला मिळाली असती. नक्कीच. प्रतीक ज्या संघामध्ये आहे, जयेश आहे, प्रथमेश आहे. प्रतीक विषय तर अगदी जबरदस्त क्रिकेटर आहे आणि त्या क्रिकेटरचा तो संघ आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु विकी स्पोर्ट्स कुकशे हा संघ आपण समोर पाहतोय आणि बॅटिंग करणारा संघ सुद्धा इथे कमी नाही. तो सुद्धा चांगल्या धावा उभा करते. 30 धावा उभ्या केल्या आणि अजून एक मोठा फटका. चेंडू अगदी ढगात, ढगपोटी, धावांचा पाऊस, दूध पडते, षटकार. उत्तुंग षटकार, षटकाराच्या जोरावरती आपण पाहतोय धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 36 धावा. दरम्यान पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न केला, मात्र
चेंडूपर्यंत पोहोचू शकलेलं नाही. एक धाव मिळेल, 37 धावा झळकतायत कारवे सर. इथूनही आपण जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन जे आहे, ज्या पद्धतीनं धावा जोडल्या जात आहेत, निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्या. मात्र बबलू पाटील सारखा खेळाडू समोर आहे, समोर एक अतिशय कडवे असे एकापेक्षा एक फलंदाज आहेत आणि अशा वेळेस कमात आपण जर पाहिलं तर कमीत कमी 45 ते 50 धावांचं लक्ष्य हे पडगे संघाने ठेवायला हवं. पण तो कमबॅक छान केलेला आहे. 2 षटकं जे पाहिले आपण, दुसरं आणि तिसरं षटक ज्यामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आकाश जोशी आणि मयूर पाटीलने. तो या षटकामध्ये करण शेलार थोडंसं या ठिकाणी आता मात्र झेल कॅरी होतोय आणि लेग स्लिपला फलंदाज बाद झेलच्या रूपामध्ये लागतोय हा दुसरा धक्का. तिसरा धक्का लागत असताना टीम SCC शुक्रिया मेघना शासी साहेबांचा इथे परीक्षा करत असताना की साहेब तुम्ही ही स्पर्धा विनामूल्य भरवली आहे आणि तुम्ही आम्हाला भरभरून दिलं. नक्कीच 100 बार अनेक बार 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 शुक्रिया मेघना शासी साहेबांचा. क्रिकेटर सुद्धा करतायत, टीम्स करतायत. जसं आपण म्हणाले की वाफाळे बिला एंट्री मिळाली नाही कारण त्यांनी उशिरा कॉलिंग केलं. अनेक संघ रांगेमध्ये सर होते. प्रत्येकाला खेळायला इथे आवडलं असतं, परंतु टायमिंग जो हजीर तो वजीर असं म्हटलं जातं. त्यांचीच ही स्पर्धा पाहतो आपण. कालच्या दिवसामध्ये 12 संघ, आज 12 संघ आणि उद्या 10 संघ आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. तर मैदानामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37 वर. Pull! Oh, it's absolutely powerful, successful for the sixer, Saran. येऊन अतिशय सुंदर सक्सेसफुल फुलचा फटका, षटकार जोडला गेला. 43 धावा धावबलगावती झळकल्या जात आहेत. बाउन्सचा प्रयत्न होता. करण शेलारचा स्वेर मारा करतोय, दडपण घेतोय स्वतःवरती, पण तो दडपणाला न झुगारता कामगिरी केली पाहिजे. पहिल्या षटकात 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर पुढचे 2 षटकं 1 फॉर द ओव्हरचा इशारा, व्हाईटचा सुद्धा इशारा करत असताना आमचे पंच. आणि ते धावसंख्या 45 वर. 3 षटकात फक्त सर 30 धावा होत्या, पण तो आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च केल्यात करण शेलारने. दरम्यान पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडेला स्पर्श करीत या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू जातोय सीमा रेषा पार. नशिबाचा अतिशय मौल्यवान चौकार. चान्स घेतला नाही. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचे असते. आधी आपण पाहिलं होतं की करण शेलारने स्वतःच्या फॉल मध्ये तो झेलचा प्रयत्न करायचा होता, तो सुद्धा असाच उभा राहिला आणि पाहतच राहिला. पण तो चेंडू तुमच्याकडे येणार नाहीये, तुमच्याकडून निसटू शकतो आणि हुलकावणे दिली या चेंडूने जो चौकार आला. आणि धावसंख्या अगदी मजबूत स्थितीमध्ये 49 होती जाऊन टेपली आहे आणि बरोबर 50 धावांचं लक्ष सेट केलंय टीम SCC पडगा संघाने. जे मोठं लक्ष असेल सर 12.50 ची सरासरी राखावी लागेल जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये. निश्चितच मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे SCC संघानं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे. पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी मी जय महाराष्ट्र भोईरगाव त्याचप्रमाणे RD किरोली संघ दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक योगेश पाटील. टॉस होणार आहे नवीन सामन्याचा. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत प्रेक्षक RD स्पोर्ट्स किरोली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरपाडा. दोन्ही कॅप्टन असतील, परंतु सुरू असलेला सामना हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता. पाहता पाहता धावा अगदी डोंगराप्रमाणे वर गेल्या. त्याचं कारण करण शेलारने मागडे षटक हाताळला. आणि बघा प्रशांत बजागे आपल्या स्क्रीनवरती दिसतात आता कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. अनेक भूमिका अगदी ते बहुरूपी आहेत. प्रशांत बजागे आणि आता दुर्गेश सुद्धा आलाय कॅप्टनच्या भूमिकेमध्ये भोईरपाड्याचा. निवृत्ती महाराज गोरले यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला असेल जय महाराष्ट्र भोईरगाव, दुसऱ्या बाजूला RD किरोली संघ. दोनही संघ मातब्बर आहेत. मी नाणं दिलेलं आहे दोघांपैकी. नक्कीच किरोली संघाचा कर्णधार म्हणतो की माझं कॉलिंग असेल, चालेल. यस, तर मागणी केलेली आहे आणि नाणेफेकीचा कॉल जय महाराष्ट्र भोईरगावच्या बाजूला लागलेला आहे. सुतार साहेब यांच्या सौजन्यानं विजयी संघाच्या कर्णधाराला आपण शीतपेय देणार आहोत. ते शीतपेय मी या ठिकाणी जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या कर्णधाराकडे सुपूर्द करीत आहोत.
दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे. मी सन्माननीय गोरले महाराजांना विनंती करतोय आपण स्थानाबद्ध व्हायचंय. नाणेफेकीचा कोल आपल्या बाजूला आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. सामना 4 षटकांचा आहे. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल कारण दुसरी फेरी आहे? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. संघात काही बदल काय नाही, तोच संघ आहे. म्हणजे विजयी संघाची जी काही जय जयकार आहे, ललकार आहे, ती ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल. भोरगाव संघाकडनं नाणेफेकीचा कोल किरोलीच्या बाजूने लागला असता तर आपण निर्णय काय घेणार होतात? क्षेत्ररक्षण. निश्चित आता फलंदाजीची बाब आलेली आहे. किती धावा जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? 40+. 40 पेक्षा अधिक धावा करण्याचा प्रयत्न आहे. तर यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची राहील? बोरकनाथ आहे, दत्ता आहे, जित्तू आहे, स्वतः मी आहे. संघात काही बदल नाही कोण. दोन्ही संघांना आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. अतिशय रंगतदार सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला जय महाराष्ट्र बोईरगाव, दुसऱ्या बाजूला आरडी किरवली. जय महाराष्ट्र बोईरगाव संघाने नाणेफेकीचा कोल प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि दुपारच्या या सत्रामध्ये भोजनानंतर गावचे प्रथम नागरिक सन्माननीय गोरखनाथजी सुतार साहेब असतील. या स्पर्धेचे एक अतिशय सुरेख रीतीने आयोजक सन्माननीय ज्ञानेश्वर मागे असतील, रोहिदासजी सुतार असतील, सन्माननीय संतोषजी पाटील साहेब, या साऱ्या मान्यवर मंडळींचं आगमन झालेलं आहे. पुनश्च आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि वळणार आहोत आपण सामन्याकडे. सज्ज आहेत समालोचन कक्षामध्ये एका बाजूला मराठीचा अतिशय बुलंद आवाज, ज्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून अतिशय सुरेख रीतीने आखीव रेखीव अशी माहिती आम्हाला प्राप्त होते ते मनोज कारवे सर. तर दुसऱ्या बाजूला पीटीसीचा बुलंद आवाज योगी पाटील. धन्यवाद धन्यवाद गणेश गायकवाड सरना. आपण प्रेक्षक ऐकताय आणि आपण पाहिलं मैदानामध्ये बर्थडे स्वतःचा साजरा करतोय. सुरुवात सुद्धा केली. चौकार रिव्हर्स हिटेड वंडर बॉय आणि वंडरफुल स्ट्रोक फ्रॉम द स्टार्ट. पहिल्या चेंडूत आक्रमण केलं, रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार लगावला आणि आपल्या संघाला रिटर्न गिफ्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न इथे पुन्हा एकदा करतोय. सेकंड इन अ रो. अरे केविन पीटर्सनचा फोन येईल बबलू तुला. ये मजा इंग्लंडला केला. वेल शॉट रिव्हर्स फॉर द फॉरन्स. वाव. योगेश पाटील फ्रॉम कोकसे. धन्यवाद मनोज कारवे सर. आणि ते मात्र चौकारांचे हॅट्रिक एक्झॅक्टली बबलू पाटील या महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र संपादित केली. कारण ज्यावेळी बबलू पाटीलनं आपण जर पाहिलं तर गोलंदाजी केली होती तेव्हा मात्र 21 धावा तिथे खर्च केला होता. आणि या 4 हॅट्रिकसाठी या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय मेघनाथजी शास्त्री यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. आणि आज विकेटस्फोट कुकचे संघ निर्वी 11-5-1-4 या नावानं आज खेळतो आणि संतोषजी सुतार यांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात. बिनगडी बाद 12 आणि तदनंतर हा पहिला डॉट चेंडू गोलंदाज आतिश लोणेच्या माध्यमातून आपण पाहतोय. जो सामना सुरू आहे तो पहिल्या फेरीतला अंतिम सामना आहे आणि यानंतर जे सर्व सामने आहेत ते प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील. याची सर्व संघाच्या संघटनाकडे नोंद घ्यावी. 12 धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करतोय बबलू पाटील. 3 चौकार मारले त्यानंतर स्वतःलाच बीट करतोय. कदाचित आपल्या मनामध्ये एक वेगळा पवित्र आहे की आज काहीतरी मी आगळा वेगळा खेळ दाखवणार माझ्या ह्या दर्शकांना आणि 78 क्रमांकाच्या मॅच सिरीजकडे मी प्रयाण करणार. परंतु त्यासाठी हा सामना जिंकून द्यावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये 12.50ची सरासरी राखायची आणि बरोबर आता धावा झाल्या त्या 13. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्त होत असताना धावसंख्या इथे झाली ती 14. 3 चौकार आणि 2 डॉट. त्यानंतर आता ट्रिपल. इथे बोलत गेलो धावा घेत गेला अगदी चपलाईने त्या ठिकाणी बबलू पाटील त्याला सोबत देते. महेश पाटील ज्याने धनच चषक गाजवला होता फायनलमध्ये बेहतरीन 37 धावा ठोकल्या होत्या आणि चॅम्पियन पद राखलं होतं महेश पाटीलच्या बॅटिंगने. आणि त्या धावा अखेर गोरसे बी संघाच्या विरोधात आल्या होत्या हे सुद्धा मात्र बोलणं फार गरजेचं आहे. आणि मागील जी आपण पडगा प्रीमियर लीग सर ती स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा उत्कृष्ट बॅटर हा किताब महेश पाटीलने पटकावला होता. आणि पहा शेवटच्या चेंडूवरती सिंगलचा प्रयत्न होता, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा तो बबलू पाटीलचा प्रयत्न होता, परंतु पाहता 3 धावा तिथे मात्र पाहिल्या आणि स्ट्राईक पुन्हा आता मात्र बबलू पाटीलकडेच असेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती पाला भेटतात. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी इथून 35 धावांची आवश्यकता आहे निर्वी 5-1-4 कुकसे संघाला.
आणि बबलू नेहमी स्वतःला सांगत असतो की जिंकणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. परमेश्वराला मला फक्त जिंकण्यासाठीच पाठवलंय, मला नाही तर प्रत्येकालाच पाठवलंय. फक्त फरक एवढाच असतो की जो त्यावरती विश्वास ठेवतो तो प्रयत्न करतो, पण जो अविश्वास ठेवतो तो प्रयत्न सोडत असतो. म्हणून मी प्रयत्न कधी सोडत नाही, करत असतो. म्हणून मी आत्तापर्यंत 77 मॅच सिरीज पटकावलेल्या आहेत आणि मी वंडरबॉय का आहे हे मी दाखवून दिले पुढे जगाला, या क्रिकेटला, टेनिस विश्वाला. परंतु एसएससी पडक्या संघाला सुद्धा आपण जर विचार करतो त्यांनी लक्ष चांगला उभा केला. जर त्या लक्षाचं तुम्हाला संवर्षण इथे करायचं असेल तर मात्र तुम्हाला बबलू पाटीलचे विकेट्स हे मात्र लवकरात लवकर प्राप्त करावे लागेल. आणि त्याच अनुषंगाने दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाजाला मात्र या ठिकाणी प्रतीकचा वापर केलाय जो लेफ्ट आर्म आहे आणि या उर्ध विकेटनं बबलूच्या विरोधात आता मात्र तो गोलंदाजी करतो. या पहिला चेंडू पाहू शकाल ऑस्ट्रिकचा खूपच बाहेर होता, लेंथ थोडीशी चुकीची निवडली आणि या स्क्वेअर चेंडूनं आपल्या षटकाला मात्र सुरुवात केली आणि अतिरिक्त धावते ते मात्र आपल्याला पाहायला मिळते. 16 धाबा बिनगडी बाद, निर्वी 5-4. कुकसे संघ आपण पाहतो या संतोषजी सुतार यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांच्या मुलीच्या नावानं हा संघ आज इथे मात्र चांगला खेळ प्रस्थापित करतो. अनेक स्पॉन्सरशिप आता मात्र विकेट पण कुकसे संघाला आपण पाहत असतो. मागील जी स्पर्धा पाहिली कुरूंची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये निवा पाटील ने तो संघ पुरस्कृत केला तर ती स्पर्धा सुद्धा मात्र विकेट पण कुकसे संघाने जिंकून दिली. ओ सरळ बॅटल ऑफ हेड ऑन ड्राईव्ह, मिड विकेटला फिल्डर आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 7 धाबांसाठी हा षटकार. कोहलीतून बबलूला शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्मान्य नरेशजी चांगोकेणे, सन्मान्य रमेशजी चांगोकेणे जे बबलूचे नातेवाईक आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या बबलूला वाढदिवसासाठी आणि सामना जिंकण्यासाठी शुभेच्छा. तसेच स्पर्धेला सुद्धा मेघनाथ शास्त्री साहेबांना शुभेच्छा येत असताना वेलकम नरेशजी केणे, वेलकम रमेशजी चांगोकेणे फ्रॉम निंबवली. ह्या दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतो प्रतीकच्या माध्यमातून. आज दिवस जर पाहिला तर आज अजून एक चांगल्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्याचा आपण लगेच उल्लेख करूया. हा चेंडू समाप्त झाल्यानंतर त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. प्रतीक पुन्हा एकदा. ओहो इथं मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी चेंडूचा पाठला केला आणि चेंडू मात्र वेकेंड एरियामधून मात्र निघून जातो अगदी बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमधून चेंडू मात्र फरार झाला. 4 धाबांसाठी. आज ज्यांचा वाढदिवस आहे मित्र म्हणतो की सापे गावाला ही देवानी देणगी दिलेली आहे. आपण शिवनेरीच्या श्रीमंत रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, गडाची शोधा आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना करणं आज सुभाषजी महाराज तरणे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सन्माननीय सुभाषजी महाराज तरणे. खराब चेंडू आहे, स्लॉग स्वेप, गुड नाइट टेक और सिक्सर रेक. मैंने गेंद दिया. हा बबलूचा पॅटर्न शॉट आहे, स्लॉग स्वीप, स्लॉग हिट. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये फुल टॉस नटराज स्टाईलनी अगदी उजवा पाय बेंड केला, पायावरती जोर दिला, वजन ट्रान्सफर. पाटील ब्लास्टर अजून एक त्या दिशेने, अजून एक सेकंड, ओळीतला दुसरा षटकार. बबलू पाटील ऑन फायर. वर्षाव करतील मध्ये बघू शकता आपण की हे फटके काय लिहिल्या मारतोय, एफर्टलेस फटके योगी सर. कुठल्या प्रकारची ताकद नाही, टायमिंग आहे आणि शॉर्ट सिलेक्शन आधी अचूक वंडरबॉय बबलू पाटीलचं. त्याने स्ट्राईक आपल्याकडे का ठेवली त्याचा प्रत्यय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये देतो आणि मात्र प्रत्येक आता इथं वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु ही वेल वाचवण्याची नाही तर ही वेल आहे लढण्याची. तुम्हाला लढावा लागेल. या संघाला तुम्हाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला चांगला अटॅकिंग खेळ तिथे मात्र करावं लागेल. परंतु खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताने पाहायला मिळाली. पंचांनी नो बॉल घोषित केला आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. त्याच्यावरती येईल का मोठा हिट, बॅटची इनर एज, चेंडू मात्र निघून जातो. शॉर्ट फाईल इकडे फिल्डर तिथे सज्ज आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं पाहिलं आणि पाहता पाहता एक धाव तिथे मात्र पूर्ण गेली आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 41 आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 9 धाबांची गरज. रन मशीन आणि सोबतला महेश पाटील सुद्धा थांबणार नाहीये. अरे बबलू जर निबंध लिहितोय, मी एखादी कविता का लिहायची नाहीये, फेकला सक्स्टार मिड विकेटच्या बरोबर, जबरदस्त स्ट्रोक. या अगोदर बबलू पाटीलने मारले आणि महेश पाटील सांगतो की मी का पाठीमागे राहू, त्याने सुद्धा ठोकला. खराब गोलंदाजी कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतरच 47 धाबांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज.
नक्कीच निर्विवादपणे विजयाकडे वाटचाल करतोय संतोष सुतार साहेबांचा हा स्पॉन्सर झालेला संघ. आजच्या दिवसामध्ये स्पेशल मॅच स्पेशल टीम ठरलेली आहे ती म्हणजे निर्वी 11-5-1-4 विकी स्पोर्ट कोकसे. परंतु संतोष सुतारने मात्र बबलूची बॅटिंग कुठेतरी मिस केली असंच म्हणावं लागेल. परंतु त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या. फटका पाहू शकाल बॅकफुटला गेले ड्राईव्ह केला. वाडिश लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक आहेत तर 3 धावांची आवश्यकता असताना मात्र 1 धाव त्याच्यामध्ये अजून जोडली जाईल आणि आता मात्र विजयासाठी फक्त 2 धाब्यांची गरज आहे निर्वी 5-1-4 कुकसे संघाला. एकतर्फा खेळ इथे मात्र पालवला कारण 50 धावांचं लक्ष उभारलं होतं असं वाटलं होतं की मात्र एक जबरदस्त सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. परंतु तसा खेळ मात्र गोलंदाजी वतीने झाला नाही आणि असं वाटतं सामना सोडून दिलाय. 1 धाव कंप्लीट तिथे नंतर फेक झाली आणि फेक करत असताना पहा 1च धाव तिथे मात्र पूर्ण केलेली आहे. म्हणजे एक्झॅक्टली बबलू पाटील शॉर्ट विनिंग फटका इथे मात्र खेळू शकतोय का हा प्रश्न तिथे मात्र आता निर्माण झालेला आहे. नक्कीच असं तुम्ही चांगला उल्लेख केला की शरणागती पत्करले जणू काय. धावा तर खूप छान उभारल्या होत्या फाईट द्यायची होती परंतु कुठल्याही गोलंदाजाने त्या ठिकाणी विकेट टेकिंग बॉल टाकला नाही पूर्णपणे सोडून दिला सामना. पहिल्या चेंडूपासून जशी आक्रमकता सुरू केली बबलू पाटीलने असं चित्र पाहायला मिळालं की बबलूला पूर्णपणे त्या ठिकाणी धावा बहाल दिल्या करून आणि बघा वारंवार रिव्हर्सचे फटके लगावतोय. अजून एक रिव्हर्स हिट अगदी चेंडूला कव्हर पॉइंट मॅच विनिंग स्ट्रोक. 10 विकेट राखून खेळतोय वंडर बॉय मिस्टर बबलू पाटीलने. अजून टोकला चौकार आणि अभिनंदन. निर्वी 11-5-1-4 संतोष सुतार स्पॉन्सर्ड विकी स्पोर्ट कोकसे. हार्ड लक.